पुण्यामध्ये जे काही घडलं ते पाहिल्यानंतर एक सुजाण महाराष्ट्रीयन म्हणून मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या नेत्यांची भांडणं राजकीय असतात की जातीय, आणि नेत्यांच्या या भांडणामुळे आपण सामान्य जनता आपापसामध्ये का लढतोय? मी बोलते पुण्यामधील सारथी संस्थेच्या कार्यक्रमामध्ये घडलेल्या त्या ताज्या प्रकरणाबद्दल, ज्याची चर्चा आज संपूर्ण मीडिया आणि सोशल मीडियावरती सुरू आहे। एका बाजूला भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि दुसऱ्या बाजूला आमदार अभिमन्यू पवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या रांगेत बसण्याच्या एका खुर्चीवरनं वाद सुरू होतो आणि अवघ्या काहीच तासात त्याला मराठा विरुद्ध ब्राह्मण असा जातीय रंग दिला जातो। या प्रकरणाची दुसरी बाजू आपण समजून घेणार आहोत। नेमकं काय घडलंय? नमस्कार, मी दुर्गा। खासदार मेधा कुलकर्णी यांचा आरोप आहे की अभिमन्यू पवार यांनी त्यांना टोमणा मारला। हा मराठ्यांचा कार्यक्रम आहे, तुम्ही पुढे बसणं शोभत नाही। तर दुसरीकडे अभिमन्यू पवार यांनी जाहीर माफी मागत स्पष्टीकरण दिलंय, माझा तसा कोणताही हेतू नव्हता, केवळ अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील पुढे बसावेत आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून मागे बसू एवढंच मी त्यांना म्हणालो होतो। त्यावेळी ताईंचा गैरसमज झालाय। आता यामागे कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय, हा त्यांच्या पक्षांतर्गत राजकारणाचा भाग आहे। मेधा कुलकर्णी यांनी स्वतः सांगितलंय की निवडणुकीच्या वेळी त्यांनी अभिमन्यू पवारांसाठी प्रकृती ठीक नसताना देखील प्रचार केला होता। म्हणजेच नेते निवडणुकीमध्ये एकत्र येतात, एकमेकांसाठी मतं मागतात, मग कार्यक्रमामध्ये एका खुर्चीवरनं वाद झाल्यावरती समाज लगेच रस्त्यावरती किंवा सोशल मीडियावरती का उतरतो? विचार करा, सारथी ही संस्था मराठा समाजामधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी काम करते। त्या कार्यक्रमामध्ये UPSC आणि MPSC मध्ये यश मिळवलेल्या पोरांचा सन्मान होणार होता। कौतुक त्या विद्यार्थ्यांचं व्हायला हवं होतं, ज्यांनी दिवस रात्र अभ्यास करून यश मिळवलं। पण दुर्दैवानं तिथे चर्चा कशाची झाली? तर पहिल्या रांगेमधल्या खुर्चीची। आज सोशल मीडियावरती दोनही बाजूंचे ट्रोल्स सक्रिय झाले आहेत। कोणी मराठा समाजाला टार्गेट करतंय, कोणी ब्राह्मण समाजाला। मला सांगा, एखाद्या नेत्याच्या तोंडामधनं निघालेल्या विधानामुळे संपूर्ण जातीला दोषी ठरवणं कितपत योग्य आहे? जर उद्या कुठला मराठा नेता चुकला तर काय संपूर्ण मराठा समाज चुकीचा ठरतो का? नाही। जर एखादा ब्राह्मण व्यक्ती चुकला तर काय संपूर्ण ब्राह्मण समाज चुकीचा ठरतो का? तर नक्कीच नाही। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमामधनं माझी दोनही समाजामधील तरुणांना विनंती आहे की सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना किंवा चिथावणीखोर पोस्टला बळी पडू नका। नेत्यांच्या राजकीय लढाया त्यांच्या पक्षांच्या चौकटीमध्येच राहू द्या, त्याला आपल्या घरापर्यंत आणि मनापर्यंत आणू नका। आपण पहिले हिंदू आणि महाराष्ट्रीयन आहोत, हे कधीही विसरू नका। तुम्हाला काय वाटतं, पुण्यामध्ये झालेला हा वाद खरोखरच जातीय होता की निव्वळ राजकीय अंतर्गत हेवेदावे? या संदर्भात कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की मेन्शन करा।